नमस्कार मंडळी, आज तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहे जी तुमच्या हृदयाला भिडेल आणि डोळ्यात अश्रू आणेल, पण त्याचबरोबर तुम्हाला लढण्याची, जिद्दीने उभं राहण्याची प्रेरणा देखील देईल. ही गोष्ट आहे एका आईची, जिने आपल्या गरिबीतून मुलांचं शिक्षण घडवलं, भविष्य घडवलं आणि 3 मुलींना एकाच वेळी सरकारी नोकरी मिळवून दिली. ही कथा आहे मनीषा कदम यांच्या संघर्षाची, परळीच्या शिवाजीनगर भागातील एका सामान्य आईची असामान्य यशोगाथा. मनीषा आणि विजय कदम एक सामान्य दाम्पत्य. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा, म्हणजेच 4 लेकरांचं संसाररत ओढणं, पण घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. एक वेळचं जेवण मिळणंही काही वेळा कठीण व्हायचं. पण मनीषा ताईंचं मन मोठं होतं. त्यांच्या मनात एक आग होती. माझी मुलं शिकली पाहिजेत, मोठं माणूस बनली पाहिजेत. गरिबी ही त्यांच्यासाठी शरम नव्हती, पण अशिक्षितपणा तो नक्कीच लाजिरवाणा वाटायचा. मुलींचं शिक्षण सुरू होतं, पण दर महिना पुस्तकं, फी, वह्या, ड्रेस हे सगळं पुरवायचं तर घर खर्च कापून काढावा लागायचा. त्यामुळे मनीषाताईंनी निर्णय घेतला, आता फक्त स्वयंपाक घरात थांबून चालणार नाही, बाहेर जावं लागेल. वसाहतीतल्या घरांमध्ये त्यांनी घरकाम सुरू केलं. 11 घरं, प्रत्येक घरात वेगवेगळं काम. कुठे झाडू, कुठे पोछा, कुठे धुणं भांडी. उन्हातानात, पावसात, कधी पायात चप्पल नव्हती, कधी हाताला फाटलेले ग्लोव्ज, पण चेहऱ्यावर सतत समाधान, कारण त्या पैशातून त्यांच्या लेकी शिकत होत्या. लोक हसले, काहींनी टोमणे मारले. मुलींचं काय करणार, शेवटी लग्न करायचंय ना. पण त्या फालतू बोलण्यांकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. त्यांचं ध्येय वेगळं होतं. मुलींना आत्मनिर्भर बनवायचं होतं. मुलींनाही आईचे कष्ट समजले. त्या मन लावून अभ्यास करू लागल्या. आई कधी शाळा सुटल्यावर शिदा घेऊन घामाने भिजलेल्या अंगाने वर्गात यायची. फळ्यावर लिहिलेला धडा वाचायची आणि आनंदाने म्हणायची, तुम्ही शिकता म्हणून माझा त्रास फुकट जात नाही. महाविद्यालय सुरू झालं. अभ्यासात अजून खोलवर जायला लागलं. स्पर्धा परीक्षेत ती खरी कसोटी होती. मनीषाताई मुलींना म्हणायच्या, माझं अंग थकलं असेल, पण माझं मन थकत नाही. तसंच तुम्ही पण थकायचं नाही. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करणाऱ्या मुली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता उठून डब्बा बनवणारी आई, हे दृश्य या घराचं नित्याचंच होतं. मुलींनी MSCB म्हणजेच महापारेषणची परीक्षा दिली, तयारी केली, जिद्द लावली आणि त्या दिवशी जेव्हा निकाल लागला, 3 मुलींना एकाच वेळी सरकारी नोकरी मिळाली. 3 मुली आता महापारेषणमध्ये कार्यरत आहेत आणि त्या क्षणाला मनीषाताईंनी काय केलं असेल माहिती आहे? त्या गप्प बसल्या, काही बोलल्या नाहीत. फक्त डोळ्यातून अश्रू वाहू दिले. यशाचे, समाधानाचे संघर्ष फळाला आला त्यांचा. आता त्यांच्या घरात टीव्ही आहे, मिक्सर आहे, गॅस आहे, पण त्याहून महत्वाचं, त्या घरात आता आत्मसन्मान आहे. ती आई जिने स्वतःच्या शरीराचा, मनाचा, वेळेचा आणि इच्छांचाही त्याग केला, तिच्या मुली आता तिच्या सावलीत उभ्या राहिल्या आहेत. त्या म्हणतात, आईसारखं कुणी नाही. आम्ही सगळं मिळू शकतो, पण आईच्या त्यागाचं ऋण फेडू शकत नाही. आई म्हणजे सावली. ती थंडही असते आणि सगळं ऊन स्वतःला झेलणारीही. मित्रांनो, मनीषा कदम यांची ही गोष्ट आज हजारो घरांसाठी प्रेरणा आहे. ही गोष्ट सांगते की परिस्थिती कधीही मोठी नसते, मोठा असतो तो तुमचा निर्धार. ही गोष्ट सांगते गरिबी म्हणजे हार नाही, तर प्रयत्न करण्याचं कारण आहे. तर तीच तुमचं खरं भाग्य आहे. मनीषाताईंना आणि त्यांच्या मुलींना आमचा सलाम, ज्या अशा विषारी नात्यांमध्ये गुंतल्या आहेत. आपण जर आपल्या आजूबाजूला अशी एखादी माधुरी पाहिली तर तिच्या वेदना समजून घ्या. आपले लक्ष देणं कधी कधी एखाद्याचं प्राण वाचू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सांगतो एका चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.